हॅरी पॉटर भाग 5 गुप्त बोळ डायगॉन ॲले. दुसऱ्या दिवशी सकाळी हॅरीला लवकरच जाग आली. जरी त्याला दिवस उजाडल्यासारखं कळत होतं तरी तो घट्ट डोळे मिटून पडून राहिला. ते एक स्वप्न होतं. त्यानं स्वतःलाच बजावलं. मला स्वप्नात असं दिसलं की एक हॅग्रिड नावाचा दांडकट इसम आला आणि त्यांनी मला सांगितलं की मी एक जादूगारांच्या शाळेत जाणार आहे. पण जर मी आता डोळे उघडले तर मी घरीच माझ्या कपाटात असलेला दिसेन. तेवढ्यात एक मोठा टकटक असा आवाज आला आणि ती बघा, पेटुनिया मावशी कपाटाचं दार ठोठावतेय. हॅरीला वाटलं आणि त्याला धडकीच भरली, पण तरीही त्याने डोळे उघडले नाहीत. ते किती छान स्वप्न होतं. ठक ठक ठक. ठीक आहे, हॅरी तोंडातल्या तोंडात म्हणाला, उठतोय मी. तो उठून बसला तर त्याच्या अंगावर असलेला हॅग्रिडचा भारदस्त कोट खाली पडला. झोपडीत आता स्वच्छ सूर्यप्रकाश होता. वादळ निवळलं होतं. हॅग्रिड त्या जमीनदोस्त झालेल्या सोफ्यावर झोपलेला होता आणि खिडकीच्या तावदानावर एक घुबड आपल्या चोचीनं टकटक करीत होतं. त्यानं आपल्या चोचीत एक वर्तमानपत्र धरून आणलं होतं. हॅरी धडपडतच उभा राहिला. त्याला इतकं छान वाटत होतं की जणू त्याच्या अंगात एखादा मोठा रबरी फुगा फुलत असावा. तो सरळ खिडकीपाशी गेला आणि धक्का मारून ती उघडली. ते घुबडात आलं. त्यांनी ते वर्तमानपत्र हॅग्रिडच्या अंगावर टाकलं, पण तरी हॅग्रिडला जाग काही आली नाही. ते घुबड मग फडफडत जमिनीवर गेलं आणि हॅग्रिडच्या कोटाशी झटापट करू लागलं. असं करू नकोस. हॅरीनं घुबडाला दूर सारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आपली चोच जोरानं मारली आणि कोटाशी झटपट करू लागला. हॅग्रिड, हॅरी मोठ्यानं म्हणला, इथे एक घुबड आलंय. त्याला पैसे दे. हॅग्रिड सोफ्यातच पडल्या पडल्या म्हणाला, काय? त्याला वर्तमानपत्र आणून दिल्याची किंमत हवी आहे. कोटाच्या पाकिटात बघ. हॅग्रिडचा कोट जणू फक्त पाकिटांचाच केलेला असावा. त्यात चाव्यांचे झुडगे, गोगलगाईंचे गुच्छे, पेपरमिंटच्या गोळ्या, टी बॅग्स आणि शेवटी हॅरीनं काही विचित्र दिसणारी नाणी काढली. त्याला 5 तुकडे दे. तुकडे? ते ब्रॉन्झचे तुकडे, छोटे. हॅरीनं 5 छोटी ब्रॉन्झची नाणी मोजली आणि त्या घुबडानं आपले पाय पुढे केले, कारण तिथे बांधलेल्या छोट्याशा चांबड्याच्या बटव्यात ते पैसे ठेवता यावेत. तसं केल्यावरती ते घुबड खिडकीतून बाहेर उडून गेलं. हॅग्रिडनं मोठी जांभई दिली आणि तो उठून बसला. आपले हातपाय जोरात ताणले. लवकर निघायला हवं हॅरी, आज खूप काम आहेत. लंडनला जायचंय आणि शाळेसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू विकत घ्यायला हव्यात. हॅरी ती विचित्र नाणी उलट सुलट करून बघत होता. त्याच्या मनात असाच कशाचा तरी विचार आला आणि त्याला वाटलं की त्याच्या अंगात फुगलेल्या त्या फुग्यातील हवाच निघून गेली असावी. हॅग्रिड? हॅग्रिडनं विचारलं. तो आपले मोठे बूट घालत होता. माझ्याजवळ तर काहीच पैसे नाही आहेत. आणि काल रात्री वर्नॉन काका काय म्हणाले ते तू ऐकलं होतंस ना? ते मला जादूच्या शिक्षणासाठी मुळीच पैसे देणार नाही. त्याची काळजी तू नको कर. उभा राहत आणि आपलं डोकं खाजवत हॅग्रिड म्हणाला, तुला काय वाटलं? तुझ्या आईबाबांनी तुझ्यासाठी काहीच ठेवलं नसेल. पण त्यांचं संपूर्ण घर तर उद्ध्वस्त झालं होतं ना. त्यांनी त्यांचं सोनं नाणं घरात ठेवलं नव्हतं बेटा. आपला पहिला थांबा आहे ग्रिंगरॉट्स, जादूगारांची बँक. एक कबाब खाऊन घे, ते काही फार गारठले नाही. आणि मी तुझ्या वाढदिवसाचा केकही खायला नाही म्हणणार नाही. जादूगारांची बँक असते? फक्त एकच, ग्रिंगॉट्स. पिशाच्च चालवतात. हॅरीच्या हातात असलेला कबाबचा तुकडा खाली पडला. पिशाच्च? हो ना. ती कधीही लुटण्याचा प्रयत्न करणारा ठार वेडाच असेल. त्यांच्याशी कधीही भांडण घेऊ नकोस हॅरी. ग्रिंगॉट्स ही कुठलीही वस्तू ठेवण्यासाठी जगातील सगळ्यात सुरक्षित जागा आहे. फक्त हॉगवर्ट्स अपवाद असेल त्याला. खरं म्हणजे मला स्वतःला तसंही ग्रिंगॉट्सला जायचं आहेच. डंबलडोरांसाठी हॉगवर्ट्सचं काही काम आहे. हॅग्रिड मोठ्या गर्वानं म्हणाला. ते सामान्यतः मलाच त्यांची महत्त्वाची कामं सांगतात. जसं तुला आणायचं, ग्रिंगॉट्समधून काही वस्तू आणायच्या वगैरे. त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे. बघच तू. घेतलंच सर्व काही? चल तर मग. हॅग्रिडच्या पाठोपाठ हॅरी पण बाहेर खडकावर आला.
आकाश आता निरभ्र होतं आणि सूर्यप्रकाशात समुद्राचं पाणी चकाकत होतं. वर्नन काकांना भाड्यानं घेतलेली नाव अजूनही तिथेच होती. तिच्या तळाशी वादळामुळे बरंच पाणी साठलं होतं. तू इथे कसा आलास? हॅरीनं विचारलं, कारण आसपास दुसरी नावच दिसत नव्हती. उडत आलो. उडत? हो, पण आता आपण या नावेनेच जाऊ. मी अजून जादूचा उपयोग करू शकणार नाही. ते दोघं नावेत बसले. हॅरी अजूनही हॅग्रिडकडे बघत होता. तो कसा उडत आला असेल याचीच कल्पना करीत होता. तसं मला नाव वल्लवणं योग्य वाटत नाही. हॅग्रिड हॅरीकडे हळूच बघत म्हणाला, जर मी आता काम करण्याचा वेग वाढवला तर तू ते हॉगवर्ट्सला कुणाला सांगणार तर नाही ना? अर्थातच नाही. आणि जादू बघायची खूप उत्सुकता असल्यामुळे हॅरी म्हणाला. हॅग्रिडनं ती तांबडी छत्री पुन्हा काढली. दोनदा ती नावेच्या बाजूवर आपटली आणि ते वेगानं मुख्य भूमीकडे निघाले. ग्रिंग्रॉट्सला लुटण्याचा प्रयत्न तुला वेडेपणा का वाटतो? हॅरीनं विचारलं. मंत्र आहेत, चेटूक आहेत, हॅग्रिड म्हणाला आणि म्हणता म्हणता त्यांनी आपलं वर्तमानपत्र उघडलं. असं म्हणतात की तेथे अतिसुरक्षित खोल्यांवर ड्रॅगन्सचा पहारा असतो आणि तिथे जाण्यासाठी तुम्हाला वाट शोधावी लागते. लंडनच्या शेकडो मैल खाली भूमिगत आहे ग्रिंग्रॉट्स. लंडन अंडरग्राऊंड भूमिगत रेल्वेच्याही खूप खाली, अगदी खोल. तिथली एखादी वस्तू मिळवून तुम्ही परतायचा प्रयत्न जरी केला तरी वाट शोधत असताना भुकेनंच मरायची वेळ येईल. हॅग्रिडनं आपल्या हातातील दैनिक भविष्यवाद द प्रॉफिट वाचत असता हॅरी स्वस्थ बसून विचार करत राहिला. व्हर्नन काकानं त्याला धडा घालून दिला होता की लोकांना वर्तमानपत्र वाचत असताना कुणी तंद्री तोडलेला आवडत नाही. पण आज मात्र त्याला ते खूप अवघड वाटत होतं, कारण आयुष्यात यापूर्वी कधीही त्याच्या डोक्यात एवढे विचार आलेच नव्हते. जादूचं मंत्रालय नेहमीप्रमाणे काहीतरी गोंधळ माजवतंयच. पान उलटत हॅग्रिड पुटपुटला. जादू संबंधांचंही मंत्रालय आहे? आपलं मन आवरता आवरता हॅरीनी विचारलं. अर्थात. त्यांना त्या डंबलडोर मंत्री म्हणून हवे होते, पण ते हॉगवर्ट्सला कधीच सोडणार नाही. म्हणून तर त्या म्हाताऱ्या कॉर्नेलियस फजला ती जागा मिळाली. पण तो एक नंबरचा गोंधळी माणूस आहे, म्हणून तर रोज सकाळी डंबलडोरांकडे आपली घुबड पाठवून त्यांचा सल्ला घेत असतो. पण हे जादूचं मंत्रालय काय काम करत असतं? त्यांचं सर्वात मुख्य काम हेच आहे की या जगात जादूगार आहेत ही गोष्ट या मगल्यांपासून लपवून ठेवायची. का म्हणून? का? हॅरी, माझ्यावर विश्वास ठेव. मग तर प्रत्येकजण आपल्या समस्येचं समाधान जादूनच करायला बघेल. नकोच ते. आम्हा लोकांना वेगळंच ठेवलेलं बरं. त्याच वेळी ती बोट हळूच बंदराच्या भिंतीला लागली. हॅग्रिडनं आपलं वर्तमानपत्र बंद केलं आणि ते दगडी पायऱ्या चढून रस्त्यावर आले. ते रस्त्यानं स्टेशनकडे जात असता वाटेतील लोक हॅग्रिडकडे उत्सुकतेने पाहत होते. आता हॅरी त्यांना दोष देऊ शकत नव्हता, कारण एकतर हॅग्रिड उंचीनं कुणीही सामान्य माणसाच्या दुप्पट होता. शिवाय वाटेनं जाता आता तो अगदी सामान्य गोष्टींकडे, जसं पार्किंग मीटर्स कडे बोट दाखवून मोठ्यानं म्हणत होता. हे बघ हॅरी, बघितलंस? ह्या मगलच्या डोक्यात काय काय गोष्टी येत असतात. हो ना? हॅग्रिड, त्याच्यासोबत धावताना थोडा दम लागलेला हॅरी म्हणाला. त्या ग्रिंग्रॉट्समध्ये ड्रॅगन असल्याचं तू म्हणाला होतास ना? हो ना, तसं तेच सांगतात. खरं म्हणजे मलाही एक ड्रॅगन पाळायला आवडेल. तुला आवडेल? मी लहान होतो तेव्हापासून मला एक ड्रॅगन हवा होता. बरं चल, आपण इकडे जाणार आहोत. ते आता स्टेशनवर पोचले होते. 5 मिनिटांनी लंडनसाठी एक गाडी सुटणार होती. हॅग्रिडला साधारण नाणी, ज्यांना तो मगल मनी म्हणत असे, ती काही समजत नव्हती. म्हणून त्याने हॅरीजवळ नोटा देऊन तिकीट घ्यायला सांगितलं. ते गाडीत बसलेले असताना तर इतर लोक त्यांच्याकडे फारच उत्सुकतेने बघत होते. हॅग्रिडनं बसताना 2 आसनं व्यापली आणि तो लगेच एखाद्या गोल सर्कसच्या पिवळ्या तंबूसारखं काहीतरी विणू लागला. तुझी पत्र तुझ्याजवळ आहेत ना हॅरी? टाके मोजता मोजता हॅग्रिडनं विचारलं. हॅरीनं ते जाड कागदांचं पाकिट काढून दाखवलं. छान. त्यात तुला घ्यायला हव्या असलेल्या सगळ्या वस्तूंची यादी आहे. हॅरीनं त्यातलं आधी न बघितलेल्या कागदाची घडी उघडली आणि वाचलं. हॉगवर्ट्स स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझिड्री. पोशाख पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी. 1. कामाच्या वेळी वापरण्याचे साधे काळे झगे.
3. एक साधी टोकदार टोपी काळ्या रंगाची दिवसा घालण्यासाठी. एक जोड सुरक्षित हातमोजे ड्रॅगनच्या चामड्याचे व तत्सम. एक हिवाळी अंगरखा काळा चंदेरी नाडी असलेला. सर्व विद्यार्थ्यांच्या कपड्यांवर आपल्या नावाची पट्टी असली पाहिजे. पुस्तकांचा संच. प्रत्येक विद्यार्थ्याजवळ खालील पुस्तकांची एक प्रत असलीच पाहिजे. मंत्रांचे प्रारंभिक पुस्तक भाग 1 मिरांडा गोशॉक. जादूचा इतिहास बॅथेल्डा बॅकशॉट. जादूचे शास्त्र ॲडल्बर्ट वॅफलिंग. रूपपरिवर्तन प्रारंभिक पुस्तक एमेरिक स्विच. 1000 जादूच्या वनस्पती आणि आळंब्या फिलिडा स्पोर. जादूचे काढे आर्सेनियस जिग्गर. विचित्र प्राणी आणि त्यांची ठिकाणे न्यूट स्कॅमेंडर. काळ्या कला आणि संरक्षणासाठी मार्गदर्शन क्विंटिन ट्रिम्बल. अन्य सामान एक जादूची छडी, एक कढई, एक जोड काच किंवा स्फटिकाच्या कुप्या, एक टेलिस्कोप, एक पितळी तराजू. विद्यार्थी आपल्यासोबत एक घुबड किंवा एक मांजर किंवा एक बेडूक आणू शकतात. पालकांना अशी सूचना देण्यात येत आहे की पहिल्या वर्षाचे विद्यार्थी आपली स्वतःची दांडीची केरसुणी आणू शकत नाहीत. आपण हे सारं लंडनमध्ये विकत घेऊ शकतो का? हॅरीनं मोठ्या आश्चर्याने विचारलं. जर ते कुठे मिळतंय ठाऊक असेल तर, हॅग्रिड म्हणाला. हॅरीनं यापूर्वी लंडन बघितलंच नव्हतं. हॅग्रिडला जरी कुठे जायचं हे माहीत असलं तरी त्याला सामान्य मार्गाने जाण्याची सवय नव्हती. त्यानं भुयारी रेल्वेच्या तिकीट देण्याच्या द्वारावर थांबून तक्रार नोंदवली. आसनं फार छोटी होती आणि गाडीचा वेग फारच हळू होता. मला हेच कळत नाही की मगल्स जादूविना आपली कामं करतात तरी कसे. वरती बाजाराच्या रस्त्यावर जाणाऱ्या एका बंद पडलेल्या सरकत्या जिन्यावरती ते चढत असताना म्हणाले. हॅग्रिड शरीरानं एवढा दांडगा होता की वाटेतल्या गर्दीला तो अगदी सहज बाजूला सारत असे. हॅरीला फक्त त्याच्या अगदी पाठोपाठ तेवढंच यावं लागत होतं. ते पुस्तकांची दुकानं, म्युझिक स्टोअर्स, हॅमबर्गर बार, सिनेमागृह पार करत चालले होते. पण कोणतीही ती जादूची छडी विकत असेल असं त्याला काही वाटलं नाही. सामान्य गिऱ्हाईक असलेला तो एक सामान्य रस्ता होता. त्याच्या शेकडो मैल खाली जमिनीत जादूच्या सोन्याचे अमाप साठे असू शकतील. मंत्रतंत्रांची पुस्तकं आणि जादूच्या दांडीची केरसुणी विकणारी दुकानं खरोखरच इथे कुठे असतील का? की ही त्या डर्सली मंडळींनी माझ्याशी केलेली क्रूर थट्टा तर नसेल? जर डर्सलीनं विनोदाची चाळ नसल्याचं हॅरीला ठाऊक नसतं ना तर त्याला तसं वाटलं देखील असतं. पण तरीही जरी हॅग्रिडनं आतापर्यंत त्याला सांगितलेली प्रत्येक गोष्ट अविश्वसनीय असली तरी यावेळी हॅरीला त्यावर विश्वास ठेवण्यावाचून गत्यंतर नव्हतं. हे इथे. थांबता थांबता हॅग्रिड म्हणाला. दिल्ली की क्वाड्रन हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. ते एक लहानसं गचाळ दिसणारं दारूचं दुकान होतं. हॅग्रिडनं दाखवलं नसतं तर ते तिथे असल्याचं हॅरीला कळलंही नसतं. जवळून लगबगीनं जाणाऱ्या लोकांनी तर तिकडे बघितलं देखील नाही. त्यांच्या नजरा तर एका बाजूचं पुस्तकाचं दुकान आणि दुसऱ्या बाजूला असलेला रेकॉर्ड शॉप यावरच असल्यानं मध्ये असलेला लेकी क्वाड्रन त्यांना दिसतही नसे. हॅरीला तर असं वाटलं की फक्त हॅग्रिड आणि त्यालाच फक्त ते दिसत असावं. तो हॅग्रिडला तसं म्हणणार त्याआधीच हॅग्रिड त्याला आत घेऊन गेला. प्रसिद्धीच्या मानानं ती एक अंधारी गचाळ जागा होती. एका कोपऱ्यात काही म्हाताऱ्या बायका छोट्या पेल्यांमधून शेरीचे घोट घेत बसल्या होत्या. त्यातलीच एक बाई एका लांबोळका पायी ओढत होती. उंच हॅट घातलेला एक बुटका माणूस म्हाताऱ्या टकल्या आणि अक्रोडासारख्या चेहऱ्याच्या दुकानदाराशी बोलत होता. ते दोघं आत आल्याबरोबर तेथील कुजबूज एकदम थांबली. तेथील प्रत्येक जण हॅग्रिडला ओळखत असावा. त्यांनी हात हलवले आणि त्यांच्याकडे बघून हास्यवदन केलं. दुकानदारानं एक पेला घेत विचारलं, हॅग्रिड, नेहमीप्रमाणेच ना? आज नको टॉम, मी आज हॉगवर्ट्सच्या कामावर आहे, हॅग्रिड म्हणाला. आणि हॅरीच्या खांद्यावर आपल्या प्रचंड हातानं असं काही थोपटलं की हॅरीचे गुडघेच कचकन वाजले. हे देवा, दुकानदारानं हॅरीकडे पाहत म्हणलं. हे असू शकतं? दुकानात एकदम शांतता पसरली. ईश्वर सुखी करो. हॅरी पॉटर, केवढा सन्मान! म्हातारा दुकानदार पुटपुटला.
तो बारच्या मागून घाईनं पुढे आला. हॅरी जवळ येऊन त्याचे हात आपल्या हातात घेतले आणि डोळ्यात अश्रू दाटलेल्या स्वरात म्हणाला, सुस्वागतम मिस्टर पॉटर. पुनरागमनाबद्दल सुस्वागतम. हॅरीला काय बोलावं तेच कळेना. प्रत्येक जण त्याच्याकडे पाहत होता. ती म्हातारी बाई अजूनही पायी ओढत होती. तिला तो विझून गेल्याचंही भान नव्हतं. हॅग्रिडला खूप छान वाटत होतं. त्यानंतर पटापट खुर्च्या सरकल्या आणि दुसऱ्या क्षणी हॅरी तिथे लिकी क्वाड्रनमध्ये असलेल्या प्रत्येकाशी हस्तांदोलन करत होता. मी डॉरिस क्रॉकफोर्ड, मिस्टर पॉटर. मी तुला शेवटी भेटू शकले हे मला खरंच वाटत नाहीये. मला अभिमान वाटतोय मिस्टर पॉटर. खूप खूप अभिमान वाटतोय. खूप आनंद झाला मिस्टर पॉटर. इतका की सांगूही शकत नाही. माझं नाव डिगल, डेडॉलस डिगल. मी तुम्हाला यापूर्वी बघितलंय, हॅरी म्हणाला. त्यावेळी अत्यानंदात डेडॉलस डिगलची उंच हॅट खाली पडली होती. तुम्ही मला एका दुकानात अभिवादन केलं होतं. त्याला आठवतंय, तो ओरडला. आसपास प्रत्येकाकडे पाहत तो म्हणाला, ऐकलं तुम्ही? त्याला मी आठवतोय. हॅरी पुन्हा पुन्हा हस्तांदोलन करीत होता. डोरिस क्रॉकफोर्ड पुन्हा येत होती. खूप साफ बुजत एक तरुण पुढे आला. त्याचा एक डोळा फडफडत होता. हॅरी, हे प्रोफेसर क्विरल. हॉगवर्ट्सला तुझे एक शिक्षक असतील. पॉटर, तोत्र्या आवाजात प्रोफेसर क्विरल म्हणाले. हॅरीचा हात हातात घेऊन ते म्हणाले, तुला भेटून किती आनंद झालाय हे मी सांगूच शकत नाही. आपण कुठल्या प्रकारचं जादू शिकवता प्रोफेसर क्विरल? काळ्या जादूपासून संरक्षण. प्रोफेसर क्विरल कसं बस म्हणाले. त्यांनी त्याच्याबद्दल विचारही केला नसावा. तुला गरज नाही त्याची पॉटर. ते जरा चाचरतच म्हणाले, तुला सर्व काही सामग्री मिळेल असं मला वाटतं. मी इथे वटवा घोडावरील एक पुस्तक घ्यायला आलो होतो. हे सांगतानाच ते खूप घाबरल्यासारखे वाटत होते. पण बाकीचे लोक हॅरीला फक्त प्रोफेसर क्विरल पाशीच बोलू द्यायला राजी नव्हते. त्या सर्वांकडून सुटका घेण्यात 10 मिनिटं गेली. या साऱ्या गलक्याहून मोठ्या आवाजात हॅग्रिड म्हणाला, आता जायलाच हवं. बरीच खरेदी करायची आहे. चल हॅरी. डोरिस क्रॉकफोर्डनं पुन्हा एकदा हॅरीचा हात हातात घेऊन हस्तांदोलन केलं आणि हॅग्रिड त्याला घेऊन दुकानाच्या आत गेला. पलीकडे एक भिंत असलेलं अंगण होतं. तिथे फक्त एक कचरा कुंडी आणि थोडं गवत होतं. हॅग्रिडनं हॅरीकडे बघून स्मित केलं. मी सांगितलं होतं, हो ना? सांगितलं होतं की तू प्रसिद्ध आहेस. अगदी प्रोफेसर क्विरल देखील तुझ्याशी बोलताना थरथरत होते. तसे ते नेहमीच थरथरत असतात. ते नेहमीच असे बावरलेले असतात का? हो, गरीब बिचारे. खूप हुशार आहेत. ते जेव्हा शिकत होते ना तेव्हा चांगले होते. पण मग त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी 1 वर्षांची रजा घेतली. असं म्हणतात ब्लॅक फॉरेस्टमध्ये त्यांचा आणि वटवा घोड्यांचा एका कुरूप वृद्धेशी सामना झाला आणि त्याचा त्यांना खूप त्रास झाला. त्यानंतर ते पुन्हा सामान्य झालेच नाहीत. ते आता विद्यार्थ्यांना घाबरतात, स्वतःला देखील घाबरतात. माझी ती छत्री कुठं आहे? वटवा घोडा, वृद्ध स्त्रिया? हॅरीचं डोकं गरगरू लागलं. त्यावेळी हॅग्रिड त्या कचरा कुंडीच्या वरील भिंतीतील विटा मोजत होता. 3 उभे, 2 आडवे. ठीक आहे, मागे हो हॅरी. त्यानं भिंतीवर छत्रीच्या टोकानं 3 वेळा टक टक केलं. त्यानं स्पर्श केलेली वीट थरथरली, कापली आणि तिच्या मध्यावर एक छोटंसं छिद्र उमटलं आणि मग ते वाढत गेलं, रुंदावलं, अधिक रुंदावलं आणि 1 सेकंदांनी तिथे एक मोठी कमान तयार झाली, जिच्या खालून अगदी हॅग्रिडही जाऊ शकत होता. त्या कमानीतून पुढे एक फरसबंद रस्ता दिसत होता, जो वेडी वाकडी वळणं घेत अदृश्य होत होता. स्वागतम, हॅग्रिड म्हणाला. या गुप्त बोळात डायगॉन ॲलीमध्ये तुझं स्वागत असो. त्यांनी हॅरीचा आश्चर्ययुक्त चेहरा बघून स्मित केलं. ते कमानीतून पुढे सरकले. हॅरीनं मान वळवून मागे बघितलं तर क्षणभरातच ती कमान पुन्हा भिंतीत रूपांतरित झाली होती. जवळच असलेल्या दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या कढ्यांच्या चळतीवरून सूर्याचं ऊन परावर्तित होत होतं. कढ्या सर्व आकारांच्या, तांब्याच्या, पितळ्याच्या, जस्ताच्या, चांदीच्या
आपसूक हालणाऱ्या घडीच्या असा जाहिरातीचा फलक त्यावर लागला होता. हो ना, तुला एक घ्यावी लागेल, पण त्याआधी आपल्याला तुझे पैसे आणावे लागतील ना. हॅरीला वाटलं आपल्याला आणिक 8 डोळे असायला हवे होते. वाटेतून पुढे जाता आता तो आपली नजर सारखी आजूबाजूला असलेल्या दुकानातील विविध वस्तूंकडे, त्या खरेदी करणाऱ्या लोकांकडे बघत होता. एका औषधाच्या दुकानाबाहेर उभी असलेली एक सुंदर स्त्री आपलं डोकं हलवत म्हणत होती, ड्रॅगनचं लिव्हर, 1 अंशाला 17 सिकल्स. वेडे आहेत झालं. एका अंधारलेल्या दुकानातून घुबडांचे आवाज येत होते. त्यावर फलक होता, आयलॉप्स आऊल, एम्पोरियम, पिंगट, कर्कश, भुरकट आणि बर्फातील घुबडं. हॅरिसच्याच वयाची बरीच मुलं दुकानाच्या काचेवर आपली नाकं ठेवून आतील जादूच्या केरसुण्यांकडे पाहत होती. बरं तर. हे बघ तर, हॅरीनं एका पोराला म्हणताना ऐकलं. नवीन निंबस 2000, सगळ्यात वेगवान. अन्य दुकानातून झगे, अंगरखे, टेलिस्कोप आणि अशी विचित्र चांदीची उपकरणं जी हॅरीने कधी बघितलीही नव्हती ती विकायला ठेवली होती. दुकानातून वटवा घुळांच्या प्लिहा आणि इल माशांचे डोळे भरपूर प्रमाणात होते. काहीतून मंत्र्यांच्या पुस्तकांचे ढीग, जाड कागदांच्या गुंडाळ्या, काढ्यांच्या बाटल्या, चंद्राचे गोल विकायला ठेवले होते. ग्रिंगरॉट्स, हॅग्रिड म्हणाला. अन्य दुकानातून मोठ्या भव्य पांढऱ्या शुभ्र इमारती पुढे ते उभे होते. त्या इमारतीच्या चकचकीत काशाच्या दरवाजापाशी लाल आणि सोनेरी पोशाखात ते एक पिशाच आहे. हॅग्रिड पुढे जाताना हळू आवाजात म्हणाला आणि ते पांढऱ्या पायऱ्यांवरून त्याच्याजवळ पोहोचले. ते पिशाच्च हॅरीपेक्षा उंचीने थोडं ठेंगणं असावं. चेहऱ्यानं ते काळवंडलेलं पण हुशार असं ठोकदार दाढी असलेलं होतं आणि हॅरीच्या ते ध्यानात आलं. त्याची बोटं आणि पाय खूप लांब होते. ते दोघे आत जात असता त्यानं वाकून वंदन केलं. आता त्यांच्यासमोर एक दुसरं दार होतं, चांदीचं, आणि त्यावर कोरीव अक्षरात लिहिलं होतं, अनाहूत पाहुण्या आत ये. हावरेपणाच्या पापांचं फळ काय असतं तिकडे ध्यान दे. कारण ते योग्य नसतात तरी घेतात. त्यांना परतीचे वेळी मोठी किंमत मोजावी लागते. म्हणूनच आमच्या या भूमीखाली जर तुम्ही तुमचा नसलेला खजिना शोधत असाल तर हे चोरा, तुला अशी ताकीद आहे की सावधान, तिथं त्या खजिन्या व्यतिरिक्त आणिही काही सापडेल. बघ, मी म्हणलं होतं ना, इथं लुटाचा प्रयत्न करणं म्हणजे ठार वेडेपणाच. तसंच आहे हे, हॅग्रिड म्हणाला. पिशाच्चांच्या एका जोडीनं त्यांना वंदन करून चांदीच्या दारातून आत सोडलं आणि आता ते एका भल्या मोठ्या संगमरवरी दालनात उभे होते. एका मोठ्या लांबलचक काउंटरच्या मागे उंच स्टुलावर बसून 100हूनही अधिक पिशाच्च खातेवयांमधून काहीतरी लिहित होती. पितळेच्या तराजूतून नाणी तोलत होती आणि डोळ्यावर भिंग लावून किमती खड्यांची तपासणी करीत होती. त्या दालनातून बाहेर जाण्यासाठी अगणित दारं होती आणि कितीतरी पिशाच्च गिऱ्हाईकांना दारातून आत बाहेर सोडत होती. हॅग्रिड आणि हॅरी एका काउंटरकडे आले. सुप्रभात. एका मोकळ्या असलेल्या पिशाच्याला हॅग्रिडनं अभिवादन केलं. आम्ही इथे मिस्टर पॉटरच्या तिजोरीतून काही पैसे काढायला आलो आहोत. तुमच्याजवळ त्याची चावी आहे का महाशय? होती खरं इथेच कुठेतरी, हॅग्रिड म्हणाला आणि त्यांना आपले खिसे त्या काउंटरवरच रिकामे करायला सुरुवात केली. त्या गोंधळात काही कुत्र्यांची बिस्किटं त्या पिशाच्याच्या पुस्तकावर सांडली. पिशाच्याने आपलं नाक मुरडलं. हॅरी त्यांच्या उजव्या बाजूस मोठ्या पेटल्या निखाऱ्या एवढ्या लाल माणकांची रस तराजूत तोलताना बघत होता. मिळाली, हॅग्रिड म्हणाला आणि एक बारकी सोनेरी चावी समोर धरली. त्या पिशाच्यानं ती नीट जवळून न्याहाळली. बरोबर दिसते. आणि माझ्याजवळ प्रोफेसर डंबलडोरनं दिलेलं एक पत्र देखील आहे. हॅग्रिडनं जरा अधिकारानं आपली छाती पुढे करत सांगितलं. ते त्या तुम्हाला माहीत असलेल्या 713 क्रमांकाच्या तिजोरी संदर्भात आहे. पिशाच्यानं ते पत्र काळजीपूर्वक वाचलं. उत्तम. पत्र हॅग्रिडला परत देत ते म्हणलं, मी कोणाला तरी तुम्हाला खाली त्या 2 तिजोऱ्यांकडे घेऊन जाण्यास सांगतो. ग्रीफूक नावाचं दुसरं पिशाच्च होतं.
हॅग्रिडनं ती कुत्र्याची बिस्किटं पुन्हा आपल्या खिशात कोंबल्यानंतर तो आणि हॅरी त्या ग्रीफूकच्या पाठोपाठ दालनाच्या बाहेर जाणाऱ्या एका दाराकडे निघाले. तुम्हाला माहित आहे का ती तिजोरी 713 म्हणजे? हॅरीनं विचारलं. तुला सांगू शकत नाही, रहस्यमय रीतीनं हॅग्रिड म्हणाला. अत्यंत गुप्त. हॉगवर्ट्सचा व्यवहार. डंबलडोरांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय. ते तुला सांगणं म्हणजे माझ्या नोकरीपेक्षा जास्त महागात पडेल. ग्रीफूकनं त्यांच्यासाठी द्वार उघडून धरलं. हॅरीनं तिथे अधिकच संगमरवरी जागेची अपेक्षा केली होती, पण त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. ते आता एका अरुंद दगडी मार्गावर आले होते आणि तिथे मशालींचा उजेड होता. तो मार्ग पुढे खोल उतारावर जात होता आणि त्यावर एक छोटा रेल्वे मार्ग होता. ग्रीफूकनं शेळ घातली आणि एक छोटी गाडी खालून त्या रुळांवरून त्यांच्यापर्यंत येऊन थांबली. ते त्यात बसले. हॅग्रिडला बसायला जरा अडचण झाली खरी, पण ते बसले आणि पुढे निघाले. प्रारंभी ते एका वळणांची जाळी पार करत पुढे गेले. हॅरीनं तो मार्ग ध्यानात ठेवायचा प्रयत्न केला. डावी उजवी, उजवी डावी, मधला फाटा, उजवी डावी, पण मग ते केवळ अशक्य झालं. ती खडखडणारी गाडी आपला मार्ग माहीत असल्याप्रमाणे पुढे जात होती, कारण ग्रीफूक काहीही मार्गदर्शन करीत नव्हता. थंडगार वाऱ्याचा जोरदार झोत येताच हॅरीचे डोळे बंद होण्याची वेळ येत होती, पण त्यानं ते सताड उघडे ठेवले होते. एका वेळी त्याला वाटलं की त्याने एका मार्गाचे अखेरीस आग भडकल्यासारखं बघितलं आणि वळणावर वळल्यावर तो एक ड्रॅगन आहे का पाहण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता, कारण ते खूप खोलात गेले देखील होते. पुढे एका भूमिगत तलावापासून पुढे गेले. त्या तलावाच्या तळातून व तेथील छतातून प्रचंड मोठे स्टॅलॅक्साइट्स आणि स्टॅलॅग्माइट्स उगवले होते. गाडीच्या खडखडाटाच्या पेक्षा मोठा आवाज करत हॅरीनं हॅग्रिडला विचारलं. मला स्टॅलॅक्साइट्स आणि स्टॅलॅग्माइट्स मधलं अंतर कधीच ठाऊक नव्हतं. स्टॅलॅग्माइट्सच्या स्पेलिंगमध्ये एक एम अक्षर असतं हॅरी, हॅग्रिड म्हणाला. आणि आता मला प्रश्न विचारू नकोस. मला वाटतंय मला ओंकारी होणार आहे. तो आता अगदी हिरवट दिसत होता आणि जेव्हा शेवटी ती गाडी रस्त्याच्या भिंतीला असलेल्या दारासमोर थांबली, तेव्हा हॅग्रिड आधी उतरला. आपल्या गुडघ्यांचा थरकाप थांबवण्यासाठी एका भिंतीचा आधार घेतला. ग्रीफूकनं ते दार उघडलं. आतून हिरव्या धुरांचे लोट बाहेर पडले आणि ते विरताच हॅरीनं जोरात श्वास घेतला. अंतर्भागात सोन्याच्या दाण्यांच्या राशी होत्या, चांदीचे खांब होते आणि काशाच्या धातूंचे अगणित नट्स होते. हे सर्व तुझंच आहे, हॅग्रिडनं स्मित केलं. सर्व हॅरीचं? हे तर अविश्वसनीय होतं. डर्सलींना हे नक्कीच माहीत नसणार, अन्यथा त्यांनी निमिषार्ध ते सारं त्याच्याकडून हिसकावून घेतलं असतं. त्यांनी किती वेळा हॅरीला सांभाळण्यात किती खर्च येतो याचा पाढा वाचला होता आणि या सर्व काळात त्याच्या मालकीचा हा खजिना लंडन शहराखाली खूप खोलात पडून होता. हॅग्रिडनं त्यातलं थोडं धन एका पिशवीत भरून घेण्यास हॅरीला मदत केली. ही सोन्याची नाणी आहेत, त्याला गॅलिऑन्स म्हणतात. 17 चांदीचे सिकल्स म्हणजे एक गॅलिऑन आणि 29 नट्स म्हणजे एक सिकल. तसं पुष्कळ सोपं आहे, हो ना? एवढं धन तुझ्या 2 टर्म्सपर्यंत खूप आहे. बाकी सारं तुझ्यासाठी आपण सुरक्षित असू देऊ. हॅग्रिड ग्रीफूककडे वळून म्हणाला. आता कृपा करून तिजोरी क्रमांक 713 आणि आपण थोडं सावकाशीने जाऊ शकतो का? फक्त एकाच गतीने, ग्रीफूकनं सांगितलं. आता ते अधिक खोलावर अधिक गतीनं जात होते. ते अधिकाधिक तंग वळणावरून वळले तसा हवेतील गारठा वाढतच गेला. ते एका भूमिगत खोऱ्यातून खडखडाट करत पुढे गेले आणि हॅरीनं गाडीच्या बाजूनं झुकत खोऱ्याच्या अंधाऱ्या तळाशी काय असावं हे पाहण्याचा प्रयत्न करताच हॅग्रिडनं त्याचा मानगूट धरून त्याला मागे ओढलं. 713 नंबरच्या तिजोरीला चावीचं छिद्रच नव्हतं. मागे उभे राहा, ग्रीफूकनं बजावलं. त्यानं दारावर आपल्या लांब बोटाने टिचकी मारली आणि ते अक्षरशः वितळून गेलं. जर ग्रिंगॉटच्या पिशांच्या व्यतिरिक्त कोणी असा प्रयत्न केला तर ते त्या दारातून आत ओढला जाऊन तिथेच अडकून बसेल, ग्रीफूकनं सांगितलं. ह्यात कोणी तसं अडकलंय का की नाही ते तुम्ही किती दिवसातून तपासता? हॅरीनं विचारलं.
सामान्यतः 10 वर्षातून एकदा. जरा नाराजीनंच ग्रेपहुकनं सांगितलं. काहीतरी खरंच असामान्य आणि अत्यंत सुरक्षित असं या तिजोरीत नक्की असलं पाहिजे असं हॅरीला वाटलं आणि तो मोठ्या उत्सुकतेने पुढे झुकला. त्यात त्याला कमीत कमी अत्यंत मौल्यवान रत्न असण्याची अपेक्षा होती. पण आधी त्याला वाटलं तिथं काहीच नसावं. तर तिथे त्याला एक घाणेरडं छोटंसं तपकिरी कागदात लपेटलेलं पाकिट जमिनीवर पडलेलं आढळलं. हॅग्रिडनं ते उचललं, आपल्या कोटात खोलवर ठेवून दिलं. हॅरीला ते काय असावं याची उत्कंठा वाटली, पण विचारण्यात काही अर्थ नाही हे देखील तो समजून होता. चला आता पुन्हा त्या विचित्र गाडीत बसा आणि परतीच्या मार्गावर माझ्याशी बोलू नका. मी आता माझं तोंड बंद ठेवलेलंच बरं, हॅग्रिड म्हणाला. त्या खडखडाटी गाडीतील आणिक एका फेरीनंतर ते आता ग्रिंग्रॉट्सच्या बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाशात उभे होते. जवळ पिशवीभर पैसे असल्यावर आता आधी कुठे जावं हेच हॅरीला कळेनासं झालं होतं. आता त्याच्यापाशी कधी नव्हता, अगदी डडलीपाशी नव्हता एवढा पैसा हाती आल्यावर 1 पाऊंडाचे किती गॅलियन्स होतात ह्याची चिंताच नव्हती. आपण आधी तुझे पोशाख घेऊया. मॅडम मालकिन्स रोब्स फॉर ऑल ओकेजन्स. हे बघ हॅरी, जर मी थोडं पिक मी अप घेण्यासाठी लेकी क्वाड्रनमध्ये गेलो तर तुझी हरकत तर नाही ना? मला त्या ग्रिंग्रॉट्समधील गाड्यांनी अगदी वीट आणलाय. हॅग्रिड खरोखर अजूनही अस्वस्थच वाटत होता. मग थोडं घाबरत हॅरी एकटाच मॅडम मालकिन्सच्या दुकानात शिरला. मॅडम मालकिन एक लठ्ठ हसरी चेटकीण होती. तिनं संपूर्ण बैंगनी रंगाचा वेश घातला होता. हॉगवर्ट्स ना? तिनं हॅरी काही बोलण्यापूर्वीच विचारलं. इथे सगळं काही मिळेल. खरं म्हणजे एक दुसरा पोरगाही इथं आत्ता आपल्यासाठी माप देत आहे. दुकानाच्या आतल्या भागात एक दुबळासा मुलगा एका स्टूलावर उभा होता आणि एक दुसरी चेटकीण त्याच्या लांब काळ्या झग्यावर पिना लावत होती. मॅडम मालकीननं हॅरीला दुसऱ्या एका स्टूलावर जवळच उभं केलं. एक लांब झगा त्याच्या डोक्यावरून घातला आणि त्याच्या उंचीनुसार त्यावर पिना लावू लागली. हॅलो, हॉगवर्ट्स का? तो मुलगा म्हणाला. हो, हॅरी उत्तरला. माझे वडील शेजारीच माझे पुस्तकं विकत घेत आहेत आणि आई पुढे गेली आहे जादूची छडी बघायला, तो मुलगा म्हणाला. त्याचा आवाज जरा त्रासिक आणि आढ्यता असलेला होता. त्यानंतर मी त्यांना त्या शर्यतीचे झाडू बघायला घेऊन जाईन. मला हेच कळत नाही पहिल्या वर्षावाल्यांना स्वतःच्या वस्तू का घेऊ देत नाहीत. मी माझ्या बाबांकडे हट्ट करून एक आणायलाच लावेन आणि मग चुपचाप लपवून आणेन. हॅरीला एकदम डडलीच आठवला. तुझ्याकडे आहे तुझी स्वतःची केरसुणी? त्या मुलानं विचारलं. नाही. तू क्विडिच कधी खेळलास? नाही, हॅरी म्हणाला आणि क्विडिच काय प्रकरण आहे त्याच्याबद्दल विचार करू लागला. मी खेळतो. बाबा म्हणतात की जर मला त्यासाठी निवडलं नाही तर तो एक गुन्हा ठरेल आणि मला वाटतं ते बरोबर आहे. तू कोणत्या हाऊसमध्ये जाणार आहेस? तुला काही कल्पना? नाही, हॅरी म्हणाला. त्याला आता पण अगदीच बावळट असल्यासारखं वाटायला लागलं. नाही म्हणजे तसं कोणालाच तिथे प्रत्यक्ष जाईपर्यंत ठाऊक नसतंच, हो ना? पण मला मात्र माहिती आहे मी स्लायदरीनमध्ये जाणार. आमच्या घरचे सारे त्याच छत्रवासात होते. हफलपफमध्ये असणं कसं वाटतं? मला वाटतं मी तर सोडून निघूनच जाईन. आणि तू रे? हो ना, हॅरी म्हणाला. त्या मुलांना आणि काही माहितीपर सांगावं असं त्याला वाटत होतं. ए बघ त्या माणसाकडे तर बघ, तो मुलगा एकदम म्हणाला आणि समोरच्या खिडकीकडे बोट दाखवलं. तिथे हॅग्रिड उभा होता आणि तो हॅरीकडेच पाहत हातात 2 मोठे आईस्क्रीम असल्यानं आत येऊ शकत नाही असं खुणावत होता. तो हॅग्रिड आहे. त्या मुलाला माहीत नसलेलं आपल्याला माहीत असल्याच्या आवेशाच्या आनंदात हॅरी म्हणाला. तो हॉगवर्ट्सला कामाला असतो. हो ना, मी ऐकलं त्याच्याबद्दल. तो एक नोकर आहे असंच ना? तो तिथला रखवालदार आहे, हॅरी म्हणाला. आता मात्र हॅरीला तो मुलगा क्षणोक्षणी आवडेन असा होऊ लागला होता. हो बरोबर, मी असं ऐकलंय की तो काहीसा रानटी आहे म्हणून. शाळेच्या मैदानात एका झोपडीत राहतो आणि नेहमीच प्यायलेला असतो. जादू करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा शेवट अंथरूण पेटवण्यातच होतो. मला वाटतं तो हुशार आहे, हॅरी शांतपणे म्हणाला. असं होय? तो तुझ्याबरोबर कसा? तुझे आई बाबा कुठे आहेत? ते नाहीत आता, हॅरीनं तुटकपणे म्हटलं. त्याला याविषयी त्या मुलाशी अधिक बोलावंसं वाटलं नाही. ओ, वाईट झालं. पण त्याच्या स्वरात मात्र तसं वाटलं नाही.
पण ते देखील आपल्यासारखेच होते ना? ते पण चेटकी आणि जादूगार होते, म्हणजे जर तुलाच तसं म्हणायचं असेल तर. मला तर वाटतं की अन्य लोकांना प्रवेश देऊच नये, हो ना? ते आपल्यासारखे नसतात ना, त्यामुळे ते आपल्या पद्धतीनं वाढवलेले जोपासलेले नसतात. त्यापैकी काहींना तर प्रवेशपत्र मिळेपर्यंत हॉगवर्ट्सचं नाव देखील ऐकलं नसतं. कसं वाटतं? मला तर असं वाटतं की त्यांनी फक्त जुन्या जादूगार चेटकी कुटुंबांपर्यंतच प्रवेश सीमित ठेवावा. पण तुझं आडनाव तरी काय आहे? पण हॅरी त्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वीच मॅडम मालकीन म्हणाल्या, हं, झालं तुझं काम पोरा. आणि हॅरी त्या मुलाशी बोलणं थांबवावं लागलं याचं मुळीच वाईट न वाटून घेता स्टुलावरून खाली उतरला. बरं, मला वाटतं आता आपण हॉगवर्ट्समध्ये भेटूच, तो शिष्ट मुलगा म्हणाला. हॅरी काहीच बोलला नाही. तो हॅग्रिडनं आणलेला आईस्क्रीम खात होता, चॉकलेट आणि रास्बेरी दाण्यांसह. काय झालं? हॅग्रिडनं विचारलं. काही नाही, हॅरीनं खोटंच सांगितलं. ते तिथे जाड कागद आणि लेखणीची पिसं घेण्यासाठी थांबले. लिहिता लिहिता रंग बदलणाऱ्या शाईची दौत मिळताच हॅरी थोडा आनंदला. दुकानातून बाहेर पडल्यावर तो म्हणाला, हॅग्रिड, हे क्विडिच काय असतं? हो हॅरी, तुला फार कमी माहिती आहे, मी विसरलोच. तुला क्विडिचबद्दल माहीत नाही ना? मला आता तू आणखी निराश करू नकोस, हॅरी म्हणाला. त्यानं हॅग्रिडला त्या मॅडम मालकिन्सच्या इथे भेटलेल्या मुलाबद्दल सगळं सांगितलं. आणि तो असंही म्हणत होता की मगल्स कुटुंबातील मुलांना प्रवेश देऊच नये म्हणून. पण तू काही कुणा मगल कुटुंबातला नाही आहेस. जर त्याला तू कोण आहे समजलं असतं, जर त्याचे आई वडील जादूगार कुटुंबातील असतील, तर तो तुझं नाव ऐकतच मोठा झाला असेल. तू त्यांना त्या लिकी कॉटनमध्ये बघितलंस ना? जाऊ दे, त्याला काय ठाऊक. मी तर काही असे उत्कृष्ट जादूगार बघितलेत की जे जुन्या मगल्स परिवारातून होते. आता तुझी आईच बघ ना, तिची बहीण कशी आहे तू तर माहितीच आहे. हो, पण क्विडिच काय आहे? तो आमचा एक खेळ आहे, जादूचा खेळ. तो मगल्सच्या विश्वातील फुटबॉलसारख्या खेळासारखा आहे. प्रत्येक जण क्विडिच खेळतो. तो हवेत जादूच्या केरसुणीवर बसून खेळतात. त्यात 4 चेंडू असतात. त्याचे नियम समजावणं जरा कठीण आहे. बर, आणि स्लायदेरिन आणि हफलपफ काय आहे? ती शाळेतील छत्रवासांची नाव आहेत, पण ते 4 आहेत. सगळेजण म्हणतात की हफलपफमध्ये सारी डच्चू पोरं असतात. पण म्हणजे मी तर हफलपफमध्येच राहणार आहे, हॅरी उदासपणे म्हणाला. पण स्लायदेरिनमध्ये नसलेली एकही चेटकीण वा जादूगार कधी वाईट मार्गाला लागलेला नाही. तसा बिघडला कोण आहे हे तर तुला माहीतच आहे. माफ कर, जो हॉगवर्ट्सला होता तो तुला ठाऊक आहे? खूप खूप वर्षांपूर्वी. फ्लरिश आणि बॉट्स नावाच्या दुकानातून त्यांनी हॅरीची शाळेची पुस्तकं घेतली. त्या दुकानात छतापर्यंत खच्चून पुस्तकं ठेवलेली होती. काही घरातल्या लादी एवढी जाड आणि चामड्याच्या बांधणीची, तर काही पोस्टाच्या तिकिटा एवढी पुस्तकं, आणि काही थोडी पुस्तकं तर संपूर्ण कोरीच होती. अगदी डडली देखील, जो काहीच वाचत नाही, इथे आल्यावर ती पुस्तकं हाताळल्या वाचून राहणार नाही. प्रोफेसर विरिडियन यांनी लिहिलेल्या शाप आणि उशाप तुमच्या मित्रांना आकर्षित करा आणि अगदी नव्या सूड पद्धतीने शत्रूला नामोहरम करा. केस उडवा, पायांचा बोरंबा, जीभ बांधणे आणि खूप काही. या पुस्तकापासून तर हॅरीला दूर करण्यासाठी हॅग्रिडला त्याला ओढूनच न्यावं लागलं होतं. मी हे बघत होतो की डडलीला काय शाप द्यावा. ती वाईट कल्पना आहे असं मी म्हणत नाहीये, पण त्या मगलच्या जगात अत्यंत अपवादात्मक परिस्थितीशिवाय तू जादूचा प्रयोग करायचा नाहीये. आणि अजून तर तू कुठल्याही शापाचा प्रयोग करूच शकत नाहीस. त्या स्तरावर पोचण्यासाठी तुला खूप अभ्यास करायचा आहे. हॅग्रिडनं हॅरीला सोन्याची कढई घेऊ दिली नाही. तुझ्या सूचीमध्ये त्यांनी काशाची कढई लिहिलंय, पण कढ्यांचे पदार्थ तोडण्यासाठी त्यांनी एक छान तराजू आणि एक घडीचा पितळी टेलिस्कोप मात्र घेतला. तिथून ते औषधांच्या दुकानात गेले. तिथे सडकी अंडी, सडका कोबी यांचे घाण वास येत असूनही ते दुकान आकर्षित होतं. जमिनीवरच पातळ पदार्थांच्या कोठ्या, पिसांच्या गुंडाळ्या पडल्या होत्या, तर छतावरून दोऱ्यांमध्ये विषारी सुळे आणि पंजे दोऱ्याने टांगलेले दिसत होते. हॅग्रिडनं तिथे विक्रेत्याकडे हॅरीला हवं असलेलं काढ्यांचं सामान द्यायला सांगितलं. त्यावेळी हॅरी मात्र 21 गॅलियन किमतीचे युनिकॉर्नचं चांदीचं शिंग आणि बारके बिटलचे काळे चकचकीत डोळे बघत होता. दुकानाच्या बाहेर आल्यावर हॅग्रिडनं हॅरीला यादी एकदा पुन्हा तपासून घ्यायला सांगितली.
आता तुझी फक्त छडी घ्यायची राहिली आहे. आणि हो, मी तुझ्या वाढदिवसाची भेट तर अजून घेतलीच नाही. हॅरी लाजेनं लालबुंद झाला. मला घ्यायला नको हे मी समजतो, पण तूच सांग, तुझ्याकरता एक प्राणी घेऊया. बेडूक नको. बेडूक तो कित्येक वर्षांपूर्वी फॅशनमधून बाद झालाय. तुला लोक हसतील. मला मांजर आवडत नाही, त्यामुळे मला शिंका येतात. मी तुझ्यासाठी एक घुबड घेतो. सगळ्या मुलांना घुबड आवडतात. ती फार उपयोगी पडतात. तुमचा टपाल आणि सगळं काही ते ने-आण करतात. 20 मिनिटांनी त्यांनी इलॉप्स आऊल एम्पोरियम सोडलं. ते दुकान अगदी अंधारलेलं होतं आणि आत नुसते मिळमिळते रत्नासारखे चमकदार डोळे दिसत होते. हॅरीजवळ आता एका मोठ्या पिंजरात एका बर्फासारखं पांढरं शुभ्र घुबड होतं. यावेळी ते आपल्या पंखात डोकं खुपसून गाढ झोपी गेलं होतं. प्रोफेसर क्विरलसारख्या आवाजात, कापऱ्या शब्दात आपले आभार व्यक्त केल्याशिवाय हॅरी राहूच शकला नाही. अरे कशाला? त्या डर्सली मंडळींकडून तुला काही भेटी मिळत असतील असं मला वाटत नाही. आता राहिलं ऑलिव्हेंडर्स, छड्या मिळण्याचं एकमेव ठिकाण. ऑलिव्हेंडर्समध्ये तुला सर्वोत्कृष्ट छडी मिळेल. एक जादूची छडी. हॅरी त्याची वाटच बघत होता. हे शेवटचं दुकान अरुंद आणि गचाळ होतं. उभरलेल्या सोनेरी अक्षरात प्रवेशद्वारावर लिहिलं होतं, ऑलिव्हेंडर्स, इसवी सन पूर्व 382 पासून उत्कृष्ट छड्या बनवणार. एक एकमेव छडी विटक्या तांबड्या गाडीवर एका धूळ भरलेल्या खिडकीतून दिसत होती. ते दोघं आत शिरले तर दूर आत कुठेतरी एक बारीक आवाजातील घंटा किणकिणली. ती जागा अगदी लहान होती, जवळजवळ रिकामीच. फक्त एका मोडक्या पायाची खुर्ची तेवढी होती. हॅग्रीड त्यावर वाट बघत बसला. हॅरीला आपण एखाद्या कडक शिस्तीच्या लायब्ररीत आल्यासारखं वाटलं. मनात आलेले अनेक प्रश्न त्यानं मनातच ठेवले आणि अगदी छतापर्यंत जमवून ठेवलेल्या हजारो बारक्या पेट्यांकडे तो बघत राहिला. काहीतरी कारणाने त्याला आपल्या मानेवर काहीतरी टोचल्यासारखं वाटलं. त्या ठिकाणी साचलेली धूळ आणि निशब्द शांतता त्याला जरा रहस्यमय वाटत होती. गुड आफ्टरनून, एक हलका आवाज आला. हॅरी उडालाच. बहुधा हॅग्रीडही उडाला असावं, कारण एक करकरणारा आवाज झाला आणि त्या मोडक्या खुर्चीतून हॅग्रीड उभा राहिला. एक वृद्ध गृहस्थ त्यांच्या समोर उभा होता. त्याचे फिकट डोळे त्या अंधारलेल्या दुकानात 2 चंद्र चमकत असल्यासारखे वाटत होते. हॅलो, हॅरीनं चाचरतच म्हटलं. हो 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 ना, मला वाटलं होतं आपली भेट लवकरच होईल. हॅरी पॉटर, तुझे डोळे अगदी तुझ्या आईसारखे आहेत. असं वाटतं की अगदी कालच इथे आपली पहिली जादूची छडी घ्यायला आली असावी. 10.25 इंच लांब, छमछम वाजणारी, विलोच्या लाकडाची, चांगल्या कामासाठी खूपच छान छडी. मिस्टर ऑलिव्हेंडर हॅरी जवळ आले. हॅरीला वाटला पण डोळे मिटून घ्यावेत, कारण ते 2 चंदेरी डोळे मोठे भेदक होते. तुझे वडील त्याच्या अगदी विपरीत मॅहोगॅनी लाकडाची छडी घ्यायचे. 11 इंच लांब, लवचिक, जरा अधिक शक्तिशाली आणि रूपांतरासाठी सर्वतः योग्य अशी. मी म्हणलो खरं की तुझ्या वडिलांना ती छडी आवडायची, पण खरं तर प्रत्येक छडी आपला जादूगार निवडते. मिस्टर ऑलिव्हेंडर आता हॅरीच्या इतके जवळ आले होते की त्या दोघांची नाकं एक दुसऱ्याला लागलेली होती. हॅरीला त्या धुसर डोळ्यात आपलं प्रतिबिंब दिसत होतं. आणि हे इथे आहे. मिस्टर ऑलिव्हेंडरनं हॅरीच्या कपाळावरील त्या पडत्या विजेच्या चिन्हावर आपलं बोट ठेवलं. मला वाईट वाटतं की ज्या छडीनं हे केलंय ती मी विकून टाकली. 13.5 इंच लांब, शक्तिशाली छडी, खूप शक्तिशाली, पण ती चूक हाती पडली. जर मला कल्पना असती की ती छडी जगात काय अनर्थ माजवणार आहे ते. त्यांनी आपला हात हलवला आणि हॅरीच्या सुटकेस्तव त्यांनी हॅग्रीडला बघितलं. रुबियस हॅग्रीड, तुला बघून किती छान वाटतंय. ओकचं लाकूड, 16 इंच, जराशी वाकलेली, अशीच होती ना? होय महाशय, अगदी तशीच होती. छान छडी होती, पण मला वाटतं ज्यावेळी त्यांनी तुला काढून टाकलं त्यावेळी त्याचे 2 तुकडे केले होते. एकदम जरा कठोर होत मिस्टर ऑलिव्हेंडर म्हणाले. ओ हो, त्यांनी तसं केलं होतं. माझ्याकडे तिचे तुकडे अजूनही आहेत. हॅग्रीड म्हणाला. पण तू ते वापरत नाहीस ना? मिस्टर ऑलिव्हेंडरने जरा दटावणीच्या सुरात विचारलं. नाही नाही महाशय.
हॅरीच्या ध्यानात आलं की त्यावेळी हॅग्रिडनं आपली लाल छत्री अगदी जोरानं दाबून धरली होती. हॅरीकडे एक तीक्ष्ण नजर टाकत मिस्टर ऑलिव्हेंटर म्हणाले, बरं आता मिस्टर पॉटर, मला बघू दे. त्यांनी आपल्या खिशातून चंदेरी आकडे असलेला मोजण्याचा टेप काढला. तुझा छडीचा हात कोणता आहे? मी उजवा हातवाला आहे, हॅरी म्हणाला. तुझा हात बाहेर काढ. हे असं. त्यांनी हॅरीच्या खांद्यापासून बोटांपर्यंतचं माप घेतलं. मग मनगटापासून खांदा, खांदा ते जमीन, जमीन गुडघा, गुडघा ते बगल आणि शेवटी डोक्याभोवतालचं. मोजमाप झाल्यावर ते म्हणाले, प्रत्येक ऑलिव्हेंडर छडीच्या मुळात एक जादूचा पदार्थ असतो. मिस्टर पॉटर, आम्ही युनिकॉर्नचे केस, फिनिक्सच्या शेपटीचे पिसं, ड्रॅगन्सच्या हृदयातील तंतूंचा वापर करतो. जसे 2 युनिकॉर्न ड्रॅगन किंवा फिनिक्स सारखे नसतात, तशाच 2 ऑलिव्हेंडर छड्याही सारख्या नसतात. अर्थातच तुम्हाला त्या दुसऱ्या जादूगाराकडील छडीचे असे चांगले परिणाम मिळणार नाहीत. हॅरीला एकदम लक्षात आलं की ज्या टेपनं त्याची मोजमापं घेतली गेली होती तो टेप आपलाच हलत होता. मिस्टर ऑलिव्हेंडर दुकानातील फडताळांपाशी फिरत होते आणि काही डबे काढत होते. ठीक आहे, ते म्हणाले आणि तो टेप खाली जमिनीवर पडला. ठीक आहे मिस्टर पॉटर, ही बघ. बीचवूड आणि ड्रॅगनच्या हृदयांचे तंतू 9 इंच लांब आणि लवचिक. घे, हातात घे आणि फिरव एकदा. हॅरीनं छडी घेतली आणि जरा घाबरतच जर अशी हवेत फिरवली तोच मिस्टर ऑलिव्हेंडरनी ती एकदम त्याच्याकडून हिसकावून घेतली. मेपलचं लाकूड आणि फिनिक्सचे पंख 7 इंच. ही पण खूप लवचिक आहे. बघ जरा. हॅरीनं प्रयत्न केला पण त्यानं ती जरा वर उचलली तोच मिस्टर ऑलिव्हेंडरनं ती पण काढून घेतली. नाही, ही बघ. टेंभुर्णीचं लाकूड आणि युनिकॉर्नचे केस 8.5 इंच लवचिक. चालू दे, प्रयत्न कर. हॅरीनं प्रयत्न केला. पुन्हा मिस्टर ऑलिव्हेंडरची काय अपेक्षा आहे त्याला कळेना. त्यानं प्रयत्न केलेल्या छड्यांची रास लागली. मुडक्या खुर्चीवर त्याचा ढीग जमला तरी पण मिस्टर ऑलिव्हेंडर कपाडातून छड्या काढतच राहिले आणि प्रत्येकानंतर अधिकाधिक समाधानी होऊ लागले. जरा चमत्कारिक गिराईक. पण चिंता नाही, आपण अगदी एक योग्य छडी इथे शोधूच. मला जरा नवल वाटतंय. हो, पण का नाही? हे जरा असामान्य प्रकरण आहे. विलो आणि फिनिक्सचे पंख 11 इंच. छान आहे, लवचिक पण. हॅरीनं ती छडी घेतली आणि त्याला एकदम आपल्या हातात थोडी ऊब जाणवली. त्यानं ती छडी आपल्या डोक्याच्या वर नेली. त्या धूळ भरलेल्या हवेतून एकदम खाली आणली आणि तो काय? लाल आणि सोनेरी ठिणग्यांचा एक झोत तिच्या टोकातून आतिषबाजी होत असल्यासारखा निघाला आणि उडत्या उजेडाचे ठिपके भिंतीवर आपटू लागले. हॅग्रिडनं एकदम टाळ्या वाजवल्या आणि मिस्टर ऑलिव्हेंडर तो ओरडलेच, शाब्बास, खूप छान, अगदी छान, पण विचित्र, किती विचित्र. त्यांनी हॅरीची ती छडी डब्यात ठेवली आणि तपकिरी कागदात लपेटून दिली. क्षमा करा, पण काय विचित्र? मिस्टर ऑलिव्हेंडरनं आपली फिकट दृष्टी हॅरीवर रोखली. मला मी विकलेली प्रत्येक छडी चांगली लक्षात आहे मिस्टर पॉटर, अगदी एकनेक छडी. असं झालं की तुझ्या छडीमध्ये ज्या फिनिक्सचं पीस आहे ना, त्यानं आणिक एक पीस दिलं होतं, फक्त एकच. हा एक विचित्र संयोगच म्हणायला हवा की ज्या छडीवर तुझं नाव लिहिलेलं असावं, जेव्हा की त्या भावानंच तुला तो व्रण दिला होता. हॅरीनं आवंढा गिळला. 13.5 इंच. बघ ना, कशा विचित्र घटना घडतात. या छड्याच आपले जादूगार शोधून काढतात, लक्षात ठेव. मला असं वाटतं की आम्हाला तुमच्याकडून फार गोष्टींची अपेक्षा करायला हवी मिस्टर पॉटर. आणि शेवटी त्यानं ज्याचं नाव घेऊ नये मोठी कामं केली आहेत, भयानक पण महान. हॅरीचा थरकाप उडाला. त्याला तर मिस्टर ऑलिव्हेंडर खूप आवडले होते का नाही हे तो निश्चितपणे सांगू शकला नाही. त्यानं त्या छडीचे 7 सोन्याचे गॅलियन्स दिले आणि मिस्टर ऑलिव्हेंडरनी त्यांना निरोप दिला. ज्यावेळी हॅग्रिड आणि हॅरी त्या जादूच्या बोळातून परतत भिंतीतून बाहेर येत होते त्यावेळी दुपारचा सूर्य बराच कल्ला होता. ते त्या लिकी क्वाड्रंटमधून बाहेर आले त्यावेळी तेही रिकामच होतं. वाटेत परतताना हॅरी मुळीच बोलत नव्हता. भुयारी रेल्वेतून जाते वेळेही
कितीतरी लोक त्यांना निरखत होते हे देखील त्यांनी बघितलं नाही. त्यांच्याजवळ कितीतरी विचित्र वस्तू होत्या. ते पांढरं घुबड होतं पिंजऱ्यात, हॅरीच्या मांडीवर झोपलेलं होतं. जेव्हा एका सरकत्या जिन्यावर वर आले आणि पॅडिंग्टन स्टेशनच्या बाहेर पडले, तेव्हा हॅग्रिडनं हॅरीच्या खांद्यावर जरा थोपटलं. त्यावेळी त्याला आपण कुठे आहोत याचं जरा भान आलं. तुझी पुढली गाडी सुटण्यापूर्वी काही थोडं खाऊन घ्यायला आपल्याला वेळ आहे, हॅग्रिड म्हणाला. त्यानं हॅरीसाठी एक हॅमबर्गर घेतला आणि खाण्यासाठी प्लास्टिकच्या खुर्चीवर बसले. हॅरी आजूबाजूला बघत होता. त्याला का कुणास ठाऊक प्रत्येक गोष्ट जरा विचित्रच वाटत होती. हॅरी, तू बरा आहेस ना? काही बोलत नाहीयेस? हॅरीला काहीच सांगता येईना. त्याचा नुकताच त्याच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला वाढदिवस पार पडला होता आणि तरी तो आपला हॅमबर्गर खात राहिला. मनात शब्द शोधण्याचा प्रयत्न करीत राहिला. प्रत्येकाला वाटतंय की मी कोणी विशिष्ट आहे. शेवटी तो म्हणाला, ते लिकी क्वाड्रनमध्ये भेटलेले सगळे लोक, प्रोफेसर क्विरल, मिस्टर ऑलिव्हँडर, पण मला तर आज जादूविषयी अजिबात काहीच माहीत नाहीये. मग त्यांनी मोठ्या गोष्टींची अपेक्षा माझ्याकडनं का करावी? मी प्रसिद्ध आहे आणि मी का प्रसिद्ध आहे ते मला अजिबात आठवत देखील नाहीये. ज्यावेळी मला माफ कर, ज्यावेळी माझे आईबाबा वारले त्यावेळी काय घडलं मला काहीच ठाऊक नाहीये. हॅग्रिड टेबलवर जर असं वाकला. त्याच्या रानटी दाढी आणि भुवयांमधून एक स्नेहमय स्मित झळकत होतं. तू काही काळजी करू नकोस हॅरी. तू अगदी लवकरच सगळं शिकून घेशील. प्रत्येक जण हॉग्वर्ट्सला प्रारंभापासूनच शिकतो. तू पण शिकशील. चिंता करू नकोस. विश्वास असू दे. मला ठाऊक आहे किती कठीण आहे. तुझी निवड झालेली आहे आणि हे फार कठीण आहे. पण हॉग्वर्ट्सला तुझे दिवस खूप चांगले जातील आणि हे मी खरंच सांगतोय. हॅग्रिडनं हॅरीला रेल्वेत बसायला मदत केली. ती गाडी त्याला पुन्हा डर्स्लिनकडे घेऊन जाणार होती आणि जाताना त्यानं हॅरीला एक पाकिटही दिलं. हे तुझं हॉग्वर्ट्सचं तिकीट आहे. 1 सप्टेंबर किंग्स क्रॉस स्टेशन. सर्व तुझ्या तिकिटावर आहे. डर्स्लिनकडे काही त्रास झाला तर तुझ्या या घुबडाजवळ माझ्यासाठी पत्र दे. मला ते शोधून येईल. बरं, भेटूया लवकरच हॅरी. गाडी स्टेशन बाहेर पडली. हॅग्रिड दिसेनासा होईपर्यंत हॅरीला बघावंसं वाटत होतं. तो जागेवरून उठला, खिडकीवर आपलं नाक टेकलं, पण त्याने डोळे मिटले. हॅग्रिड तिथून निघून गेलेला होता.